राजकारणात तुमच्यासारख्या लोकांचं काही काम नसतं आणि माझ्यापासून काहीही लपवण्याची गरज नाही. जानकी आणि भाऊजींच्या लग्नाबद्दलही नाही. या परशुवर दादाचा हात आहे ना म्हणून माजलाय तो. भवानी माईकडे कशाला गेली होतीस? बोल ग माझी राणी, बरी झालीस का? अगं वरडू नग, कोणी ऐकलं की नाही ताबडतोब रमावतीचे तिकीट काढून पाठवून देतील इकडे तुला. हे बघ, एक काम करायचे, आजारी असल्याचं नाटक करायचं, कोणी बघितलं की नाही लगेच लंगड्याचं नाटक करायचं, मध्येच कळ आल्यासारखं वरडायचं. हा बरं 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 बरं. काको काय सांगते काय तू? म्हणजे तडीपारीचा आदेश 2 दिवसासाठी का होईना पण उठला की नाही? अगं चल ग बाई, 2 दिवस तर 2 दिवस. आता भेटल्यावर बोलू. ठेव ठेव ठेव. काय शंभू महादेव, काय घेऊन आला? तुम्हाला पाहिजे ते औषध आणले. झाली नाही का? आपल्याकडची प्रत्येक गोष्ट झाली मस्त बघा. म्हातारा बोलायला ऐकत नाही. 10 माणसं समोर आणून ठेवा ना, कोणाला बी ऐकणार नाही बघा. मी तुझ्याकडनं काय आता कुस्त्या करून घेऊ रे. आण बघू. जानू मैं आ रहा हूं. जानकी आता मला आणखी दूध नको ग प्लीज. ते काही नाही, हे दूध तुला प्यावंच लागेल कारण आत्याबाईंनी याच्यात कसलं तरी चूर्ण टाकलंय. त्याचं दरवेळचं काहीतरी असतं ग. मी ना आता अख्खा आयुर्वेद कोळून प्यायले माहिती का. ते काही नाही, हा ग्लास तुला संपवावाच लागेल, तेही माझ्या समोर आत्ता. नका ग माझ्याशी लहान मुलासारखं वागू. फक्त तुझ्याशीच नाही, हा जो आयुर्वेदाचा खेळ आहे ना तो माझ्याबरोबर सुद्धा चालू होणार आहे. म्हणे बाळाच्या तब्येतीसाठी स्पेशल आहे चूर्ण. हो ना, मग तू पी ना हे आणि मला सांग कडू आहे की नाही ते. हा आत्ताच एक अख्खा ग्लास पिऊन आलीये मी, त्यामुळे आता नंबर तुझा आहे. जानकी प्लीज प्लीज माझ्यासाठी एक काम कर ना प्लीज. आजचा दिवस हा ग्लास माझ्याऐवजी तू पी ना प्लीज. आत्याबाई अगं हो पिते पिते. शाबास. रोज जर का तू असंच दूध पीत राहिलीस तर एका दमात 2 ग्लास सुद्धा पिऊ शकशील उद्यापासून. ए प्लीज मी ओके ना आता. पण जानकी एक सांगू तुला, आज ना मी खूप खूप खुश आहे का? कारण आज माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आलेत. आज मी पहिल्यांदा माझ्या बाळाची हालचाल पाहिली. इवलेसे हात, इवलेसे पाय, हे वेगळाच अनुभव होता ग तो. पण खरंच खूप छान वाटलं. शंभे, काय एवढी दारू ढोसली आपण, चव वेगळी लागली बघ. दारू सारखीच लागली ना? नाही रे बाबा, अमृत प्याला तो अमृत. नाही बा, अमृतासारखी चव लागली. अमृतासारखी चव लागली ती कशी? मी प्यालोय की अमृत. तुम्ही अमृत प्यालात? म्हणजे कुठं? समुद्र मंथनाच्या टायमाला. समुद्र मंथनात? म्हणजे समुद्र मंथनामध्ये राक्षसांना अमृत पाजलं की नाही, हा बरोबर. त्या राक्षसांमधला आय एम वन राक्षस. कोण? राहू 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 नाव होतं माझं त्या टायमाला. त्या टायमाला राहू तर तुम्ही तर आता बी राहूचा स्वतःच्या घरात कुंडली भरून बसले. पहिला माझा नोकर तू माझी दारू डोसून मला दुसणं देतो रे. मला एक सांग, तू जे काय मला औषध दिलं की नाही ते जालिम आहे ना? एकदम जालिम आहे. हा त्याची चव बी नाही, रंग बी नाही, पाण्यात मिसळलं की एकदम पाण्यासारखं कळणार बी नाही. बस म्हणजे ती घेतल्यानंतर परिणाम झाल्यानंतर डॉक्टरना बी कळणार नाही काय? डॉक्टरच्या बापाला बी कळणार नाही. आतापर्यंत किती जणींना औषध दिले मी ते. असं ना, मग ते बरं झालं. नाही तर मला वाटलं पहिला प्रयोग माझ्या वहिनीवर करतो काय. म्हणजे पोटातलं पोर मरायच्या ऐवजी मारुती होऊन जन्माला यायचं. माझ्यावर विश्वास ठेवा, काळजी करू नका.
काळजी माझी नाही रे बाबा, काळजी माझ्या पोराची आहे. म्हणजे वहिनीचं पोर मेलं नाही तर माझं पोर 2 नंबरला येणार. म्हणजे मला जशी आयुष्यावर वागणूक मिळाली की नाही तशी त्याला वागणूक हळूतूड सावत्रपणाची वागणूक मिळणार, म्हणून मला काळजी वाटते. तसं नाही होणार, मी लिहून देतो ना. आता किल्लेदाराची सगळी पोरं माझ्या समोरच जन्माला आली. जी जगली ती सुद्धा आणि जी जगली नाही ती सुद्धा. जगली नाही ती सुद्धा. आईला त्याला नोकर एक कोण आहे? नरसिंहा, अरे बोललास तू अहिल्याशी? काय काय माहितीये बाबा तिला? माझं बोलणं झालंय आतेबाई. हां. भवानी माईनं तिला सगळंच सांगितलंय. अरे देवा, जानकीला जर हे सगळं कळलं तर या अवस्थेत केवढा धक्का बसेल तिला. आतेबाई, पण ती जानकीपर्यंत पोचली तर ना. अरे पण घरातल्या घरात किती अडवणार आपण? कुठेतरी कोपऱ्यात नेऊन सांगितलं म्हणजे बा. आतेबाई, मी तिला माझ्या पद्धतीनं समजावलंय आणि जर ती माझ्या सांगण्याप्रमाणे नाही वागली तर काय करेन हेही सांगितलंय. तुला वाटतं ती गप्प बसेल? यावेळी नक्कीच गप्प बसेल, कारण बाई माणसासाठी जरा जास्तच वेगळ्या भाषेत समजवलंय मी तिला. अरे पण हे प्रेमाने नाही का समजावून सांगता येणार? नाही आतेबाई, प्रेमाने समजावून सांगण्याचे दिवस गेले. आता तिला जी भाषा समजते त्याच भाषेत बोलणार मी. बघ बाबा, जे काय करणार आहात ते जपून करा, कारण ती कधी दगा देईल ते नाही आपण सांगू शकत. त्यावेळी ती असेल आणि मी असेन. नमस्कार वहिनी. परशुराम किल्लेदार पुन्हा आला. कुठल्या समारंभाला आलात का? नाही, एवढे हसताय म्हणून विचारलं. हसतोय कुठला? रडतोय, आतून रडतोय, वरनं हसतोय. हसून आतलं दुःख कमी होतंय काय ते बघत होतो. कुठलं कमी व्हायला? सुमीच्या आठवणीने लई रडतोय बघा वहिनी. तुम्हाला सांगतो, तुमच्यामध्ये ना आता मी सुमीलाच पाहिलो. बस, जा तुमच्या खोलीमध्ये जाऊन बसा. दादा कुठे आहे? दादा का? असं नाही, आल्या आल्या भेटावं असं वाटलं, म्हणलं चौकशी करावी. ते घरात आहेत की नाही याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. तुम्ही जा तुमच्या खोलीत जाऊन बसा. विधींसाठी बोलवू आम्ही. असं का बोलायला लागलाय बहिणी? एवढं पर्क करून टाकलोय मला. पर्क तर तुम्ही आम्हाला केलंय, आमच्या सुमिताईपासून. नाही वहिनी, गैरसमज करून घेऊ नका. मी माझ्या सुमीला नाही मारलेलं, मी काही नाही केलंय. हो, तुम्ही काही नाही केलं, फक्त तिच्या नशिबात एक दुसरी सवत आणून ठेवली, एवढंच केलं तुम्ही. असं काय बोलतोय वहिनी? कसं बोलायला लागलाय? पोटामध्ये पोरा आहे तुमच्या, त्याच्यावर वाईट संस्कार होतील, त्याच्या मनामध्ये काकाबद्दलची प्रतिमा ढासळेल. चांगलं आहे ना मग. खरं काय खोटं काय आत्तापासून कळायला लागेल ना त्याला.
काय वहिनी काय बोलायला लागलाय? मला असं वाटत होतं घरी आल्यानंतर जो कोणी समोर दिसेल त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसा ढसा मन मोकळं करेन मी. कसलं काय न काय, बायकोच्या दहाव्याला आलो लोक शिव्याच द्यायला लागलेत मला. नाही नाही, अजून कोणीतरी वाटही पाहत आहे तुमची. तुमची बायको वाट पाहतीये तुमची. पाहिलं का ग सुमे? जानकी वहिनी मला तुझ्याकडे ढगात पाठवायला निघाल्यात. येतो येतो, काळजी करू नको. सुमिताई बद्दल नाही बोलत आहे मी. मग सुगंधा, ती वाट पाहतीये तुमची. या बायकोच्या नादात दुसरी बायको आहे हेच विसरलो मी. येतो, तिला भेटून येतो. वहिनी भेटून येतो म्हणलं. पोराची काळजी घ्या बरं का. किल्लेदार घराण्याचा कुलदीपक जन्माला येऊ घालतोय. काहीतरी वंगाळ वंगाळ ऐकू नका त्याला, नाहीतर पोटातल्या पोटात गचकल. परशुदादा, माझ्या बाळाबद्दल एक शब्द जरी बोललात ना, जीभ हसडून हातात द्याल तुम्ही. आणि दादा जर का कळलं, ढगात पाठवतील तुम्हाला. नाही ढगात नाही जायचं. हाताची घडी तोंडावर बोट ठेवा. काय नाही बोलणार आता. जे काही करायचं ना ते आता करूनच दाखवतो बघा तुम्ही. फार मोठा दुःखाचा दिवस आहे आज आपल्या सर्वांसाठी. आज आपल्या सुमित्रा वहिनींचं दहावं. आणि आजच्या दिवशी कावळ्याला जणू राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असतोय. बडक्या, तुला का बरं येते रे एवढं? आजच्या दिवशी असंच वागायचं असतंय. हे पण सुगंधी, मला एक गोष्ट नाही कळत, परशु शेट का नाही आले अजून? का या लोकांनी त्यांना बोलवलंच नाही? हा, मज बोलवले. मी स्वतः फोन केला होता. आणि इथं यायची संधी सोडता येतोय ते. दारू पिऊन कुठं पडले नसतील म्हणजे मिळवलं. हा, ते बी खरंच आहे म्हणा. या माणसाच्या पोटात 4 पेग एकदा का उतरले याला कसली शुद्धच राहत नाही. तुला सांगतो, अख्ख्या गावामध्ये याच्यासारखा दारुडा माणूस शोधून नाही सापडायचा. दारुडा नंबर 1. नाही तर काय, 5 पैशाची अक्कल नाही. मोठा भाऊ म्हणला घर सोडून जा, की हे गेले घर सोडून. विचारायची अक्कल नको की अहो बाबा का जाऊ मी घर सोडून, कारण काय? तुला सांगतो, अगं त्याच्या अशा या वागण्यानं या घरात त्याची किंमत वाढणार कशी? आणि मी काय भाल्याचं सांगायला गेलो तर माझ्यावर डाफरतायत. त्यांच्या या अशा वागण्यामुळे ना आईल्या पण मला नको नको ते बोलते. हे असं वागतात आणि ती फालतू बाई माया डोक्यावर मिऱ्या वाटते. कधीतरी वाटतं ना, ह्या माणसाशी लग्न करण्यापूर्वी दुसरं काहीतरी केलं असतं तरी चाललं असतं. परशुराम किल्लेदार होता, आहे यापुढे बी राहणार. पण या भूतलावर आता तुम्ही दोघं राहणार का नाही ह्यो प्रश्न आहे. तरी नरसाळ्या उभा चिरी ना तुला. माझ्या पाठीमाग माझ्या विरोधामध्ये माझ्याबद्दल घाणेरडे बोलणारी माणसं मला आवडत नाहीत. गळा दाबून टाकेन ना तुझा सुगंधी. धमकी देत आहे? धमकी देत नाही. परशुराम किल्लेदार जे बोलतो ते करून दाखवतो. आतापर्यंत शेवण मर्डर नावावर लागले. किती शेवण? तुझा 8वा गळा दाबायला मला जरा सुद्धा वाईट वागणार नाही. यायला शांतपती नाही करायची, गपगुमानी तर राहायचं. घातलेस ना मंगळसूत्र माझ्या नावाचं डोरलं डोरलं काढून फेकून देईन. यायला अहो, परशुदादा आलेत. पाय जमिनीवर आहेत ना त्याचे, का हवेत उडत आलाय? तुम्ही पण ना, जाऊ द्यात ना, सारखं काय तेच तेच.
तुझ्या बोलण्यावरून असं वाटतंय की तो तुला काहीतरी बोलला. नाही, काही नाही. खरं सांग जानकी, तो जर तुला काही बोलला असेल ना तर त्याला घरात सुद्धा येऊ देणार नाही, बाहेरच्या बाहेर गायब करेन. मी म्हटलं ना काही नाही बोलले म्हणून. त्याचं नशीब म्हणून तो काही बोलला नाही. ज्या दिवशी तो तुझ्याबद्दल काहीतरी वाकडं बोलताना मला दिसेल त्या दिवशी तो संपला म्हणून समज. तुम्ही काय सारखे सारखे त्याच विषयांवर बोलताय? वेगळे विषय नाही आहेत का बोलायला? आणि सतत एका विषयावर बोलत राहिलं ना की मनातल्या गोष्टी इच्छा नसताना सुद्धा तशाच घडतात. तू मला कधी मारामारी करताना पाहिलेस? तुम्हाला मारामारी करता येते? नाही म्हणजे तुमच्यासाठी मारामारी करणारे खूप आहेत, पण तुम्ही कार्यकर्ता होतो ना तेव्हा तू पाहिलं नाहीस. कोणतीही सभा उधळण्याची मोठी जबाबदारी माझ्यावरच असायची. ही डोक्याला जखम तेव्हाच झाली. सांगेन कधीतरी. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, परशु सारखे 10 आले ना तरी त्यांना पुरून उरेन मी. आता हा मारामारीचा विषय बंद करा. बाळाने ऐकला तर हा या घरात येईपर्यंत मला सगळं सुरळीत करायचंय. तासन तास त्याच्याशी खेळण्यासाठी वेळ काढायचा आहे, मस्ती करायची आहे, त्याच्यासाठी गोडा व्हायचा आहे. आत्ता मारामारी बद्दल बोलणारा माणूस स्वतःच्या बाळाबद्दल असं बोलतो, हे ऐकणाऱ्याला खरं वाटेल का? रोजच्या या चक्रात इतकं अडकलोय की बाळाविषयी बोलण्यासाठी वेळच उरत नाही. आणि म्हणूनच तुम्ही असं काही अचानक बोललात ना की मला लय भारी वाटतं. सुविचारी सचिल वहिनींना आमचा सादर प्रणाम. अहिल्या देवी, हे जे काही नीच डोकं मला दिलेलं आहे की नाही, त्याला हरवणार दुसरं नीच डोकं दुसरं कोणी असेल तर ते तुमचं आहे बरं का. भाऊजी, अहो हे असं बोलून तुम्ही मला तुमच्याच पंक्तीत नेऊन बसवलं. अहो या पंक्तीमध्ये तुम्ही पहिल्यापासून बसलेले आहात हो. तुमचं ताट पहिलंय. कामाचं बोलाल का? असं काम फत्ते करून आलोय की नाही, आयुष्यभर माझी पाठ थोपट्यात राहाल तुम्ही. तुमची पाठ थोपटायची का धोपटायची ते काम झाल्यावरच ठरेल. अहो काम तर आधी समजून घ्या. काम लय महत्वाचं आहे बरं का. म्हणजे जानकीला होणार पोर ही जशी तुमची डोकेदुखी आहे तशी माझी बी डोकेदुखी आहे. पोर जन्माला यायच्या आधी ते संपवणं हे आपलं पहिलं आणि महत्वाचं काम आहे. तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला? डोकं ठिकाणावर आहे ना का उचलली जी पण लावली टाळाला? हे बघा, हे काम म्हणजे काही टाइमपास नाही. बाहेर कोणाला कळलं ना तर मूल नाही आपणच या जगात नसू. याची काळजी सोडाव तुम्ही. विश्वासातली माणसं आहेत आजूबाजूला आणि अशी माणसं जवळ असली की नाही काम फत्ते होणार 101%. तुम्ही एवढं बोलताय म्हणजे नक्कीच रमावतीला जाऊन काहीतरी घोळ घालून आलाय. कोणाची मदत घेताय? माणूस विश्वासाचा आहे ना? बाटली विश्वासाची. या बाटलीमध्ये काय बघितलं तुम्ही? बरोबर दिसायला दिसते पाणी. इतकं जालिम औषध आहे. एकदा का गरोदरबाईच्या पोटामध्ये गेलं की पोटातलं पोर जाणार वरती. एकदा जानकीचं पोर गेलं वरती, या घराण्याबद्दलची माझी सोडाची भावना थोडीशी शांत होईल. माझ्या बिचाऱ्या गरीब आईला शांती लाभत. तुमच्या वैयक्तिक रागाशी माझं काही घेणं देणं नाही. हां, ज्या बाईने माझं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केला तिला तर मी सोडणारच. काळजी सोडाव तुम्ही. आता औषध लई जालिम आहे. काम पत्ते होणार म्हणजे होणार.
वा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आयुष्यभर तुम्ही माझी पावलं वंदनार लक्षात ठेवा. त्याची काळजी सोडावं. दोघांचा बी राग तिच्यावरच आहे. तिचा काटा काढणं हे आपलं ध्येय आहे. दोघांना बी ती लई डोईजड झालेली आहे हो. आता या बाई बरोबर मिळून यांचा मला टपकवायचा प्लॅन आहे का काय?